अतुल भाऊ, तुम्ही आता शरद पवार गटामध्ये आलात. आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात चालू आहे. शरद पवार पक्षाचे उमेदवार अमोलजी कोल्हे साहेब आहेत. तर त्याचा फायदा खेडमधून निवडणुकीमध्ये त्यांना कसा होईल? फायदा असं नाही, मला मानणारा एक वर्ग आहे. मी 16, 17, 18 वर्ष राजकारणात काम करतो आहे आणि 16, 17, 18 वर्ष काम करत असताना जे संघटन उभं राहिलं आहे ते माझं गाव आणि बूथ लेवलचं संघटन सगळं माझ्याबरोबर आहे. भारतीय जनता पक्षामध्ये ज्या पदाधिकाऱ्यांचे मी प्रवेश घेतले तर त्यांना सत्तेतल्या काही फायद्याच्या गोष्टी आहेत, तोट्याच्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते सर्व पदाधिकारी जरी तिकडं असले तरी बूथचे सर्वसामान्य कार्यकर्ते, शक्ती केंद्राचे सर्वसामान्य कार्यकर्ते हे सगळे माझ्याबरोबर आहेत. आणि विधानसभेला जे मतदान झालं त्या मतदानातला मोठा भाग म्हणजे 5,000 मताचा फक्त घट होईल. मोठा भाग हा अमोलजींच्या मागं उभा राहील. तर मी आता फिरतो आहे, 13-12 दिवस झाले मी कंटिन्यू फिरतो आहे. लोकांमध्ये अत्यंत उत्साह आहे, त्यामुळे त्याचा निश्चित त्यांना फायदा होईल. तुम्ही नेहमी सांगत होते की जेव्हा तुम्ही अपेक्षित होते तेव्हा तुम्हाला 54,000 मतं पडली होती आणि तुम्ही जाहीरपणे सांगत होते त्यावेळी तुम्हाला भाजपचा अंतर्गत पाठिंबा होता म्हणून. मग आता तुम्ही भाजप सोडले तर ह्या मतांची कुठं तर विभागणी झाली आहे का? नाही, काय झालं त्यावेळेस मला सन्माननीय बाळाभाऊ आणि आमचे पालकमंत्री आदरणीय गिरीशजी बापट साहेब पक्षाला आम्ही तुमचं काम करायला लावू म्हणून त्यांनी सांगितलं होतं. त्या निवडणुकीमध्ये मी पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी फोन केला नाही की माझं काम करा म्हणून. दुसरी गोष्ट अशी झाली की मध्यंतरीच्या कालखंडामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती पक्षाचे जेवढे जुने कार्यकर्ते होते, 1-2 लोकं सोडली तर बऱ्यापैकी जास्त कार्यकर्त्यांनी एक प्रेस केली ती आपल्या सगळ्यांना माहीत असेल. आणि त्यांनी त्यावेळेस युतीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्या मताचा टक्का आता खरं तर मतदान झाल्यावर ह्याचं मत आलं नाही त्याचं नाही आलं असं बोलू नये, पण किती आला हा देखील संशोधनाचा विषय आहे. पण आज गाव लेवलला, बूथ लेवलला ज्यावेळेस मी काम करतो आहे 13 दिवसात मला जे कार्यकर्ते येऊन भेटत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पण भरपूर कार्यकर्ते येऊन भेटत आहेत. तर त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मी पाहतो आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की आज खेड तालुक्यातल्या जनतेचा विचार हा पवारसाहेबांबरोबर आणि अमोलदादा कोल्हेंबरोबर त्या ठिकाणी जातो आहे. एकंदरीत तुम्हाला जे पडलेलं मतदान आहे ते सर्व आज तुमच्यासोबत आहे का? ते तुमच्यासोबत आलं आहे का? कसं असतं, प्रत्येक निवडणूक ही नव्याने लढायला लागते. तुम्ही आज म्हणले की माझं एवढं मतदान आहे ते इकडं गेलं तर मग तसं आत्ता आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जे आमचे आमदार आहेत ते 96,000च्या आसपास मतं आहेत त्यांना. भारतीय जनता पक्षाची अपक्ष म्हणून माझ्याबरोबर राहिलेली 53,840 मतं आहेत आणि शिवसेनेची 63,000च्या आसपास मतं आहेत. मग आता गोरे कुटुंबातले नितीनजी गोरे तिकडं आहेत, आढरावदादांबरोबर आहेत, शरदराव बुट्टे पाटील तिकडं आहेत आणि स्वतः अण्णा देखील तिकडं आहेत. मग आता एकूण मताची बेरीज केली तर 2-2.25 लाख होती. आपल्याला आता मतदान किती होणार आहे? 60-65% मतदान होईल. फार उत्साह वाढला तर 68% जाईल, याच्यापेक्षा जास्त होत नाही. आणि मग तसं आत्ताचा हिशोब केला तर 2-2.25 त्यांच्या पार्ट्यात आहेत. शिवाय दोन्ही पक्ष सत्तेत आहेत, सत्तेतले ताकदवान लोक आहेत. पण आज तुम्ही पाहिलं असेल की जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. ही पहिली निवडणूक मी अनुभवतो आहे की याच्यामध्ये जनतेने ठरवलं आत्ता काय करायचं ते. पुढाऱ्यांबरोबर जायचं नाही. आणि जे उद्धव साहेबांबरोबर झालं त्यांचा पक्ष काढून घेतला, नाव काढून घेतलं, चिन्ह काढून घेतलं. जे पवारसाहेबांबरोबर झालं आहे, ज्यांचं पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला सहन झालेल्या नाही आहेत. त्यामुळे ही निवडणूक एका नव्या विषयावर आहे. इथं आता पवारसाहेब आणि उद्धव साहेबांची जबरदस्त लाट आहे साहेब. इथं तुमचं माझं मतदान इकडे गेलं म्हणून याची घट, हे सगळे गणितं भारतीय जनता पक्षाने केलेली आहेत. म्हणजे आता भारतीय जनता पक्षाला इथं बहुमत मिळायला पाहिजे किंवा त्यांच्या आत्ताच्या आढराव पाटलांना मिळलं पाहिजे असं नाही. यामध्ये आढराव पाटलांनी विचार केला पाहिजे की पूर्वी जी लोकं होती आपल्याबरोबर काम करणारी, त्यातली आता किती लोक त्यांच्याबरोबर आहेत.
असा विषय. त्यामुळं याच्यावर मतावर काही नाही की माझी 50 आली, माझं 50चं पॉकेट आहे, ते आलं आहे तुमच्याकडं, मग त्यांचं 60चं झालं, याचं 40 झालं, असं काही नाही. जबरदस्त लाट शरद पवार साहेबांची आहे, उद्धव साहेबांची आहे आणि लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना आहे आणि ही भावना आता या 13 तारखेला लोकांच्या मताच्या रूपाने बाहेर पडणार आहे. नेहमीच आढळराव पाटील निवडून येत असताना किंवा कोल्हे साहेब निवडून येत असताना खेडचं मतदान हे नेहमीच निर्णायक ठरलेलं आहे. आज तुम्ही शरद पवारांच्या पक्षामध्ये आहात, तर खेडचा कौल नक्की कुणाच्या बाजूने असेल किंवा हे मताधिक्य आता कुणाच्या बाजूने असेल असं वाटतं तुम्हाला? कारण हे निर्णायक मतदान आहे. मी तुम्हाला सांगतो, खेडचं मतदान हे निर्णायक राहणार आहे, या निवडणुकीला देखील निर्णायक राहणार आहे आणि खेडच्या जनतेने ठरवलं आहे ते शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीमागं उभे राहणार आहे. त्यामुळे इथे निर्णय झालेला आहे सगळा. एकंदरीतच आता ह्या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीत सर्व नेते फिरतात आहेत, त्यामुळे कुठंतरी अंदाज लावला जातो आहे कारण नक्की याच्याहून विधानसभेचे उमेदवार कोण असणार याच्यामध्ये. तुम्ही आता एवढ्यात पक्षामध्ये प्रवेश केला आहे पवारसाहेबांच्या, तरी तुम्हाला काही शब्द देण्यात आला आहे किंवा आता हे जी लोकसभेची निवडणूक होणार आहे याच्याहून जो काही रिझल्ट येईल त्याच्याहून तुम्हाला उमेदवारी दिली जाणार आहे किंवा असा काही शब्द दिला आहे का तुम्हाला? असं काही राजकारणात नसतं. कुणी शब्द दिला आणि तो उद्या नाही पाळला तर काय करणार तुम्ही? भारतीय जनता पक्षाचा मी विधानसभा प्रमुख होतो. एकंदरीत भारतीय जनता पक्षाचा मी विधानसभा प्रमुख होतो. भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी मला आमदारकीची निवडणूक अचानक लढवायला लावली. त्यावेळी 6 महिने अगोदर मला सांगितले की आपल्याला लढायचं नाही, शेवटच्या 22 दिवसात सांगितलं लढायचं. असं होतं का? असं काही होत नाही की बा यांचा शब्द आहे म्हणून हे करायचं. मला दिलीप मोहिते पाटलांबरोबर एका मंचावरती जायचं नव्हतं आणि कुठलीही गोष्टी असं इकडनं इकडं जायची अचानक होत नाही. याच्यामध्ये काय होत असतं की पाठीमागच्या बऱ्याच गोष्टी त्याला छोट्या कारणीभूत असतात. पक्षाने 2-2.5 वर्षात मला कमी निधी देणं, थोडं साईड करणं, त्याच्यानंतर एकाच व्यक्तीला जास्त ताकद देणं, निधी देणं. मग त्यांना निधी मिळतो तर आम्हाला का मिळत नाही? आमच्या ग्रामपंचायतच्या म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आमची लोकं सन्मानाला सत्काराला पाहिजेत, पण त्या ग्रामपंचायतला तुम्ही निधी नाही द्यायचा. अशा छोट्या गोष्टींचा एक क्लस्टर, एक बबल झाला तयार. आणि मग पिन पॉईंट काय आहे, तर मोहिते पाटलांबरोबर आपल्याला जायचं नाही. मोहिते पाटलांचा बरोबर जाऊन व्यासपीठावर त्यांची स्तुती मला करायची नाही, माझी स्तुती त्यांच्याकडनं करून घ्यायची नाही. माझा निर्णय क्लिअर आहे की मी मोहिते पाटलांच्या विरोधात आहे. एकंदरीत महायुतीकडनं मोहिते पाटील आणि महाविकास आघाडीकडनं अतुल देशमुख साहेब, असं कुठंतरी चित्र निर्माण होताना थोडं दिसत आहे. काय सांगता त्याच्याबद्दल? हे तुमचं चित्र आहे, असं काही नाही. तालुक्यामध्ये अनेक मातब्बर लोक आहेत, अनेक लोक काम करणारे, आणि याच्यामध्ये मी एकच म्हणाल, कबीरजींचा एक दोहा आहे याच्यामध्ये की एखाद्या माणसाची वेळ आली की ती सगळं होत असते. आगाऊ तुम्ही काही ठरवून त्यात काही करू शकत नाही. त्याचबरोबर मोहिते पाटलांनी त्यांच्या कुटुंबाचा विकास केला, त्यांच्या कुटुंबाला काही कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिली किंवा अशा आपण आता खुलेआम थेट त्यांच्या कुटुंबावरती नाव घेऊन आरोप करतात. काय सांगतात यामध्ये किती तथ्य? याच्यात दोन गोष्टी आहेत. याच्यात गोष्टी अशा आहेत की त्यांनी पहिलं तर पुनर्वसनावर आमच्या लोकांवर टीका केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं व्यक्तिगत पुनर्वसनच अजून झालं नाही, माझ्या कुटुंबाचंच पुनर्वसन झालं नाही. त्याच्यात आमच्याच देशमुखवाडीतल्या लोकांची जागा त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहे. तो गट त्यांच्या घरचा आहे, लक्षात घ्या. त्यांनी त्यांचा गट ठेवावा, त्यांचा गट त्यांनी पुनर्वसनातल्या लोकांकडनं घ्यावा नाही घ्यावा हा त्यांचा पार्ट आहे. पण एखाद्याचा गोष्टीवरती काहीतरी चर्चा करायची आणि त्याला बदनामीचं धनी करायचं हा एक पार्ट आहे. दुसरी गोष्ट, मग जर व्यवसायावरती येऊन तुम्ही एखाद्यांच्या चर्चा करणार असाल तर तुमचे व्यवसाय चालू नाही का MIDCमध्ये? आज तुमचं या वापगाव पट्ट्यामध्ये MIDC आलेली आहे, तिथं याच्यासारखी कंपनी, आता अमूल डेअरीचं काम आहे, कोणी घेतलं आहे काम? जनतेला माहीत नाही का? कॉन्ट्रॅक्ट एकाच्या नावावरती काम करायला प्रत्येक नाव आहे कॉन्ट्रॅक्ट काय? आता बेंद्रे म्हणून त्यांचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्या नावावर आहेत. MIDCत आता भरपूर उद्योग चालू आहेत, ते सगळं लोकांना माहिती आहे, फक्त कोण बोलत नाही. आमची अपेक्षा काय, सवाल जवाब काय होता की मग त्या ठिकाणी तुम्ही आता बिरदवडी, गोनवडी, आंबेटाणी या भागातल्या लोकांच्या जमिनी गेल्यात, मग ते काम त्या भागातल्या भूमिपुत्रांना मिळलं पाहिजे ना, बरोबर? मग त्या लोकांना समजून सांगायला जे लोक ताबा देत नाही MIDCच्या, त्याच्या मिटिंगा मयूर मोहिते का करतात?
काय मयूर मोहित्यांना एवढा विकासामध्ये इंटरेस्ट आहे? बेंद्रेचं आणि तुमचं ऑन रेकॉर्ड पार्टनरशिप असेल नसेल हा शोधायचा विषय, पण त्याच्यासाठी तुम्ही का फोन करता? मग माझा प्रश्न मोहिते पाटलांना असा होता, कॉन्ट्रॅक्ट कुणी किती घ्यावेत हा त्याच्या भागाचा प्रश्न. मग गुणवत्ता काय आपल्याकडं? आपली लोकांमध्ये गुणवत्ता काय आहे की त्या गुणवत्तेच्या जोरावर ह्यांना काम मिळते, मिळू द्या ना. आपल्या भागातल्या महाराष्ट्रातल्या माणसाला काम मिळते, मिळू द्या. माझ्या भागातनं जे तरुण येतात त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला जावं लागतं आहे. MIDC तुम्ही जा स्वतः आमच्या राजगुरुनगरचा एखादा आधार कार्ड हे घेऊन जा, रेशनिंग कार्ड. तुम्ही जसे आता बोलताय आणि स्थानिक रोजगार, हां. तसंच कोल्हे साहेबही स्थानिक रोजगाराबाबत मुद्दे मांडत आहेत किंवा सरकारवर आरोप करत आहेत. माझा मुद्दा संपला नाही. खेड तालुक्यामध्ये MIDCमध्ये जागा आमच्या लोकांच्या गेल्या आणि आमच्याच भागातली लोक कामासाठी तिथं गेली आणि रेशनिंग कार्ड खेडचं पाहिलं की पोरांना गेटवरनं हुसकून देतात. हा काय प्रकार आहे? मग त्याच्यावरती या भागाचे पालक म्हणून तुमची जबाबदारी नाही का फोन करायची? मग तुमचे काय फक्त या गोष्टींसाठीच फोन येणार का शेतकऱ्यांना? माझ्याकडे एका शेतकऱ्याचं रेकॉर्डिंग आहे, मांडेकर म्हणून शेतकरी, त्याने मला सांगितलं मी फाशी घेतो म्हणून. म्हटलं काय झालं? असं असं झालं आहे, आम्हाला काम पाहिजे. आज त्या लोकांनी तिथं मशिनी लावल्या, त्यांची बिलं तुम्ही देत नाही. 2-2, 3-3 महिने, 1-1 महिना त्या मशिनी चालल्या, त्याची बिलं तुम्ही देत नाही. तुम्ही बेंद्रेवर ढकलणार, बेंद्रे तुमच्यावर ढकलणार. यांनी पण फोन केला ना त्या विषयात, स्वतः शेतकरी गेले ते कंपन्यांवरती. आता ह्या गोष्टी तुम्ही सिद्ध करा म्हटले तर सिद्ध होतील का? स्वतःच्या अंतरात्म्याला विचारलं पाहिजे की आपण काय करतो, काय नाही देतो तालुक्याला, व्हिजन ठेवून काय काम करतो. आणि आरोप हा मुद्दा असा असतो, तुम्ही कोणाच्या व्यक्तिगत व्यवसायावर आले तर तुमच्या व्यक्तिगत गोष्टी ज्या झाकून आहेत त्या उघड होणार समाजामध्ये. आलं का लक्षात? उघड होणार. जसा ज्या पद्धतीने जे आहे का स्थानिक लोकांना 18% कंपन्यांमध्ये नोकऱ्या असाव्यात किंवा ते जे काही कोटे आहेत त्याबाबत आपण यामागे सत्तेत होता, तर तुम्ही स्वतः काय केलं, वैयक्तिक काय केले असं लोकांसाठी? कसं आहे याच्यामध्ये, सत्तेतला कालखंड हा 2.5 वर्षाचाच राहिला. या पाठीमागचा जो विषय होता, व्हिसिनिटी महाराष्ट्र राज्य केले. हा जो स्थानिक रोजगार जो आहे, जो आपला प्रश्न आहे, याची व्हिसिनिटी महाराष्ट्र राज्य केलं, एरिया त्याला महाराष्ट्र राज्याचं केलं. हा एरिया कमी करून पुणे जिल्हा करता येईल का, याच्याबाबतचे पत्रव्यवहार आम्ही केले. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, स्थानिक आमदारांनी विधिमंडळात कायदेमंडळात प्रश्न उपस्थित करून तसे कायदे तयार करावे लागतात. त्याची जबाबदारी सन्माननीय आमदार साहेबांनी पूर्ण करायला, हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता. याच्यावरती प्रश्न उपस्थित करून आपल्या MIDC आपण टप्पा 5पर्यंत चाललो आहे, 6ला चाललो आहे आपण आता. आणि मग याच्यामध्ये आपल्या लोकांना काय फायदा आहे? बरं 6ला चाललो आहे तर मग या भागातल्या त्या ट्रॅफिकचा, दळणवळणाचा, त्यामध्ये कामाला येणाऱ्या लोकांचा ताण इथल्या शहरांवर येतो आहे. मग त्याचं विचार तुम्ही काय विचार, ट्रॅफिकची समस्या, त्याच्यावर तुम्ही काय विचार केला? काहीच नाही. मग त्यावेळेस म्हणायचं हे केंद्राचं काम आहे, त्यावेळेस म्हणायचं हे याचं काम आहे. असं नाही चालत ना. आपण आपले विषय मांडले पाहिजेत, लक्षवेधी असतात, अनेक विषयातून तुम्हाला मांडता येतात आणि त्याचे कायदे करायला तुम्ही आहे तिथं. अलग लक्षात. तर त्यांनी ते काम करायला पाहिजे होतं. आमच्या स्थानिक मुलांच्या रोजगारावरती त्यांनी काम करायला पाहिजे होतं. एवढेच आमच्या अपेक्षा आहेत. आमदार दिलीप मोहिते पाटलांनी विकास कामं केली नाहीत असं वाटतं? विकास म्हणजे काय हो साहेब? विकासाचा अर्थ सांगा. विकास म्हणजे असा असतो का की तुमच्या गावाला रस्ता आला पाहिजे, तुमच्या गावाला लाईट आली पाहिजे, तुमच्या गावाला प्यायला पाणी मिळालं पाहिजे. 70 वर्षापूर्वी जर या राज्यामध्ये 1960ला जर पहिली निवडणूक ग्रामपंचायतची झाली असेल तर त्याच्यामध्ये त्या माणसाने, त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी, पंचायत समितीला उभ्या राहिलेल्या सदस्यांनी, जिल्हा परिषद सदस्यांनी किंवा त्या काळातल्या आमदारांनी काय मागितलं असं लोकांकडं? रस्ते, लाईट, पाणीच मागितले असते. आणि आपण आज पुण्याजवळ आहे, मुंबईपासून इतक्या जवळ आहे, आपण आज तेच मागतोय आणि तुम्ही तेच करताय. म्हणजे तो विकास आहे का? तालुक्याच्या विकासामध्ये व्हिजन ठेवून काय काम झालं? एवढी मोठी MIDC आली, कामगारांसाठी आहे मोठं एखादं हॉस्पिटल, कामगारांची काय सोय? सर्वसामान्य गरीब लोकांसाठी काय हॉस्पिटल आहे, काय सोयीचं आहे? पाण्याची व्यवस्था नाही. आज पाणी योजना एवढ्या मोठ्या होत आहेत तर तुमचा इंटरेस्ट कशात आहे? जी लोक टक्केवारी घेतात त्या लोकांना तुम्हाला दाबता येत नाही, बोलता येत नाही त्या अधिकाऱ्यांना. पाठीशी घालायचं काम करायचं का? तुम्ही बोलत नाही याचा अर्थ तुम्ही पाठीशी घालता.
पाणी योजना राबताना पाण्याचे प्रॉपर सोर्स पाहून तुम्ही पाणी योजनेकडे लक्ष दिलं. पहिल्या 15 योजना आहेत ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी सौर ऊर्जेचे पॅनल नाही घेतले. मग आपल्याला लक्ष नको ठेवायला. छोट्या ग्रामपंचायत आहेत, 50,000चं उत्पन्न आहे, लाईट बिल भरू शकते ग्रामपंचायत. आपण पाहिलं असं या पश्चिम घाटावरच्या अनेक ग्रामपंचायतमध्ये पाणी योजना झाली, पण कशामुळे बंद पडली? तर फक्त लाईट बिल भरणं नाही म्हणून योजना बंद आहे. याला जबाबदार कोण आहे? आमच्यासारखा कार्यकर्ता झेडपीमध्ये बोलू शकतो. आपण विधिमंडळ कायदेमंडळाचे सदस्य आहात, आपल्याला बोलायचा अधिकार आहे. व्हिजन ठेवून काय केलं? रस्ते मोठे ठेवले नाही. PMRDच्या रस्त्यांमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपण तक्रारी करत सुटताय. आपण त्या लोकांचे पैसे वाढवून देण्यासाठी काय केलं? जे शेळकेंनी केलं रिंग रोडच्यामध्ये, शेळकेंनी तिकडं काम केलं, त्या लोकांच्या तक्रार नाही. आमच्या जमिनीला कवडी मोल बाजार. बरं, राज्यमार्गामध्ये नॅशनल हायवेमध्ये 800 रुपये रेट आणि तुमच्या याच्यामध्ये 400 रुपये रेट. जो आत्ता रेडी रेकनरमध्ये तुमच्याकडनं एक्स्ट्रा पैसे उकळले जातात झोनिंगच्या नावावरती, त्या झोनिंगच्या याच्यावरती तुम्ही काहीच बोलत नाही. करोडोचा रेव्हेन्यू तुमचा तालुका भरतोय, तो रेव्हेन्यू तुमच्या तालुक्यात कुठं आला? CSR फंड तुमच्याकडं करोडोचा आहे, तुमचा CSR फंड बाहेर जातोय. काय बोलताय तुम्ही त्याच्यावरती? एक तालुक्यातली शाळा राहील का? मला अभिमान आहे, बजाज कंपनीशी बोलून आम्ही कमीत कमी 13-14 कोटीचा निधी आमच्या पश्चिम भागामध्ये आणला. आपण आपलं मोठं काम एखादं सांगा ना. आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जर काम करू शकतो, आपणही काम केलं पाहिजे. आणि व्हिजन ठेवून तालुक्यामध्ये काय होत नाही. आज जो रोड चालला आहे, शिरूर रोड झाला आहे, त्यासाठी आपण काय काम केलं? मोनार्स कंपनीचा सर्वे झाला साहेब, 2.5 वर्ष झाले, सर्वे पूर्ण आहे तुमचा. ॲक्विजिशन आहे, प्रक्रिया आहे, ते लटकलेलं काम आहे. काय चाललं आहे आपलं त्याच्याबाबत? एक मोठा रोड जर या तालुक्यातून गेला आणि मराठवाडा हा भाग जर जोडला गेला, नॅचरली सगळी लोक सुधारतील ना. मोहिते पाटील कुठं कमी पडतंय या सगळ्या गोष्टी? आता हे तुम्ही ठरवायचं, जनतेने ठरवायचं कोण कुठं कमी पडतंय. मला आलेला समजा माझा कॉन्स्टिट्युशनमध्ये एक 100 कोटी निधी फिक्स मिळत असतो. तो निधी मी तुम्हाला रस्ते, लाईट, पाणी याला दिला, गटर केले, शौचालय केले, तुमच्या स्मशानभूमी केल्या, अंगणवाड्या केल्या, म्हणजे झाला का विकास? मूलभूत गरजा, जसं माणसाला अन्न, वस्त्र, निवारा लागतो, तसं गावाच्या विकासासाठी पण ह्या बेसिक गरजा आहेत. ह्याच आमच्या तालुक्याच्या आजपर्यंत पूर्ण नाहीत. हे जे आहेत ना, स्मशानभूमी, अंगणवाडी, दशक्रिया घाट, मुख्य रस्ता ते गावजोड, अंतर्गत काँक्रिटीकरण, ह्या मूलभूत गरजा आहेत गावच्या सर्वांगीण विकासाच्या गरजा आहेत, ह्याच पूर्ण नाही. आपण आपल्या भागात चांगले डेव्हलपमेंट कारखाने जर आले तर आपली लोक सुधारणार आहेत. जर असं समजा की तुमच्याकडं तुमच्या कुटुंबामध्ये वर्षाला 10 लाख 15 लाख रुपये येत आहेत, कुटुंबाचा प्रॉफिट होतो आहे 10 लाख 15 लाखांनी, तर तुम्ही कशाला ती शौचालयाच्या योजनेला 10-15 हजारासाठी याच्यात जासाल? तुम्हाला चांगला शर्ट घालायचा का वाईट घालायचा? तुम्ही कशाला जासाल त्या 5 किलो धान्य घ्यायला? जासाल का? माझ्या घरीच खायला नाही, माझं दरडोई उत्पन्न कमी आहे, ते दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं? एवढी MIDCचा बेनिफिट आहे. CSRमधनं छोट्या छोट्या गावांमध्ये आज महिलांना उद्योग दिला जातो आहे. तुमच्या खेड तालुक्यात काय CSRमधनं महिलांना उद्योग दिला आहे तुम्ही? 15 वर्ष MIDC तुमच्याकडं. एवढे बचत गट आहेत, महिला बचत गट आहेत. एका ठिकाणी सगळ्या महिला घेतल्या, प्रत्येक गावात त्या ठिकाणी गाडी पाठवली आणि त्या महिलांना जॉब तयार करून दिले. ते जॉब फिनिशिंग केले, महिलाला घरी बसल्या बसल्या 500 आणि 1000 रुपये रोज पडेल अंगावर काम मिळालं तर. माझ्या माता भगिनी तिथं सुखी होतील ना. महिलांच्या आमच्या आज मावळामध्ये काय परिस्थिती, डोक्यावरच्या हांडे नाही उतरले अजून आमची, इतकी वाईट अवस्था आहे. आणि या बाजूला शहरात पूर्व भागामध्ये जी बागायत MIDC भाग आहे, त्या भागामध्ये काय कृषी शिक्षण घेतले, नैसर्गिक शेतीमध्ये लोकांना नेलं पाहिजे. तुमचं ज्यावेळेस शेतकऱ्याचं 50 टनाचं उत्पन्न 100 टनावर जाईल, बाजार किती पडला तरी तो शेतकरी खुशीत राहील. काय तुमची त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती तुमच्याकडे काय कोल्ड स्टोर किती केले कृषी उत्पन्न बाजार समितीने? कुठं बजेट चाललं आहे? तिथे असंच काँक्रीटचे रस्ते, भितडं, कंपाऊंड, याच्या व्यतिरिक्त खर्च काय कृषी उत्पन्न बाजार समितीचा? कांद्याला तुम्ही आरणी चांगले दिले पाहिजेत लोकांना. तुमच्याकडे PDC बँक आहे, सोसायटीमध्ये तुम्ही त्या लोकांना कांद्या वखरीसाठी काय दिलं? किती लोक सक्षम केले? अनेक प्रश्न आहेत. एकंदरीतच याला जोडून प्रश्न असा आहे की आपण कायम चर्चा करत असता की मोहिते पाटलांमुळे तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि ते गुन्हे खोटे आहेत असं तुम्ही सांगत आहात. त्याच्यामध्ये काय तथ्य नक्की मोहिते पाटलांचं? ते असं आहे, मोहिते पाटलांनी मध्ये
आढराव पाटलांचं काम करणार नाही म्हणून त्याचं एक कारण सांगितलं. तर कारण असं आहे त्यांचं की आढराव पाटलांनी मला मराठा मोर्चाच्या गुन्ह्यामध्ये अडकवलं, मला त्रास दिला किंवा त्यांचा इनडायरेक्टली हात आहे आणि म्हणून काही झालं तरी मी घरी बसणार, मी त्यांचं काम करणार नाही असं मोहिते पाटील म्हणाले. असे मोहिते पाटील म्हटले. त्याच पद्धतीने मी बोलतोय की माझ्यावरती एक 379चा गुन्हा आहे, त्याच्या पाठीमागं पण ह्यांचीच अदृश्य शक्ती आहे. 302चा एक झाला आहे, त्याच्या मागे ह्यांचीच अदृश्य शक्ती आहे. आणि ते रेकॉर्डिंग आता मी कोर्टात ज्यावेळेस ती केस उभी राहील त्यावेळेस दाखवणार आहे. त्याचबरोबर शरद बुट्टे पाटील कुठेतरी तुमच्यावर नाराज होते म्हणून तुम्ही पक्ष सोडला अशी एक चर्चा आहे. त्यावेळेस ती केस उभी राहील त्यावेळेस दाखवणार आहे. त्याचबरोबर शरद बुट्टे पाटील कुठेतरी तुमच्यावर नाराज होते म्हणून तुम्ही पक्ष सोडला अशी एक चर्चा आहे. शरद बुट्टे पाटील माझ्यावर नाराज होते हा शरद बुट्टे पाटील स्वतः कधीच बोलले नाही, ते पण तुम्ही बोलताय. नाही. शरद बुट्टे पाटलांचं आणि माझं ट्युनिंग कमी झालं त्यांचे बंधू पडल्यापासून, हा माझा म्हणण्याचा मुद्दा आहे. आणि ते लांब गेले माझ्यापासून. पण शरद बुट्टे पाटलांच्यावरती व्यक्तिगत आरोप मी काहीच केलं नाही. माझं फक्त पार्टीला एवढंच म्हणणं होतं की मला तालुक्यामध्ये विधानसभा प्रमुख तुम्ही केलं आहे, विधानसभा प्रमुख म्हणून एक तालुक्यातल्या पूर्ण ठिकाणी लक्ष टाकायला सांगितलं आहे. ग्रामपंचायत मी निवडून आणतो आहे, मार्केटच्या पॅनलमध्ये आपली लोकं निवडून येत आहेत. आणि मग हे सगळं करत असताना त्याला जे त्या कार्यकर्त्याला ताकद, प्रोटीन, त्या अधिकाऱ्यांना फोन झाले पाहिजेत, ते होत नाही. एकंदरीतच ज्यावेळेस तुम्ही भाजपमध्ये सक्रिय झालात त्यावेळी तुम्ही असं सांगत होता की सत्ता असल्याकारणाने बरेच चांगली विकास कामं करता येईल म्हणून तुम्ही भाजपमध्ये सक्रिय. नाही, आपला काहीतरी गैरसमज आहे, मग तो गैरसमज आपण दूर करावा नक्की. असा विषय आहे. मी त्यावेळेस सुरेश भाऊ गोरेंबरोबर होतो आणि भारतीय जनता पक्षाला राजगुरुनगरमध्ये नगरपालिकेचा पॅनल लावायचा होता. सुरेश भाऊ नुकतेच आमदार झाले आणि सुरेश भाऊंच्या आमदारकीमध्ये मी काम केलं होतं त्यांचं. त्यामुळं आम्ही सत्तेतच होतो, सत्तेच्या विरोधात होतो असं काही नाही. झालं काय की राजगुरुनगर नगरपालिकेमध्ये त्यांना स्वतंत्र पॅनल लावायचा होता आणि आमच्या खेडमधल्या अनेक लोकांनी मला त्यावेळेस भारतीय जनता पक्षात तू ये आणि शिवसेनेमध्ये त्यावेळेस जे आढराव पाटील आणि त्यांचा विषय होता त्याच्यामध्ये माझा अनुभव वाईट होता. दादाच इथले बॉस होते, माझा अनुभव वाईट होता. तर मी ठरवलं की चला या पार्टीत जाऊ आपण. आणि आमच्या सगळ्या लोकांचा आग्रह होता की आपला पॅनल लागला पाहिजे. आणि त्या अगोदर राजगुरुनगर नगरपालिकेमध्ये त्या अगोदरच्या निवडणुकीत माझीच पॅनलचा विजय झाला होता. त्याच्या अगोदर मी सरपंच होतो. 2 टर्म आम्ही चांगल्या काढल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाला एक चांगलं नगरसेवक नगराध्यक्ष मिळेल या भावनेने ते माझ्याकडे आले आणि त्यात बापट साहेब असतील, बाळाभाऊ असतील, या सगळ्यांनी मला त्या ठिकाणी भरीला घातलं. आमच्या लोकांनी भरीला घातलं. त्यांनी सांगितलं आमच्याकडे हा पक्ष वाढेल. मी तो निर्णय घेतला. असं सत्तेत नव्हतं असं नाही, आम्ही त्यावेळेस सत्तेत होतो. त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न, का भाजपमधून बाहेर पडण्याचं नक्की कारण काय? सांगितलं ना तुम्हाला मागाशीच की अनेक छोटी कारणं झाली. एकीकडं मला 1.5 कोटी निधी, एकीकडं त्यांना 7.5-8 कोटी निधी. निवडणूक प्रमुखाला प्रत्येक तालुक्यामध्ये, मी आशाताई बुचके असतील, तुमचा तालुका असेल, प्रत्येक तालुक्यामध्ये 10 ते 25 कोटी निधी दिला गेला. आलं लक्षात. आणि माझ्या तालुक्यामध्ये त्याचे 2 वाटे केले. त्याच्यावर मी काही दुःखी नव्हतो. पण जी यादी बनायची लोकांची, ती यादी आम्ही तयार करून तिथं त्यांना पोचवली की त्या यादीमध्ये गडबड व्हायची. 1.5 कोटीचाच मला निधी मिळायचा. पालकमंत्र्यांच्या ऑफिसला या सगळ्या गडबडी व्हायला लागल्या. आणि मग मी त्यांना वारंवार विचारल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आलं की आपण तुला पुढच्या बजेटला निधी देऊ. एक बजेट संपलं, दुसरं आलं, दुसऱ्याला तीच अवस्था. आणि मग एका गटात तुम्ही 7.5-8 कोटी देत आहे आणि एकीकडं तुम्ही कमी देता. आढराव पाटलांना 40-40 कोटी देत आहे. द्यायला पाहिजे. मग असं नाही म्हणणं की आढरावला का निधी दिला, बुट्टे पाटलांना का निधी दिला, अजिबात आपलं म्हणणं नाही. पण जे लोक माझ्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये आली आहेत त्या लोकांना मला ताकद द्यायला पाहिजे. आज सत्तेतली ताकद म्हणजे काय असतं? प्रशासनात तुमचं काम झालं पाहिजे, तुमच्या माध्यमातून गावागावात विकास निधी गेला पाहिजे, हीच सत्तेतली ताकद असते ना. मग एक प्रकारे मी विरोधातच होतो. बरं, त्याचं पुढं जाऊन काय होतं आहे की आता अजितदादा आले. अजितदादा आल्यानंतर दिलीपांना मोहिते पाटील त्या पक्षात आले. बरं, आत्ताचं बजेट बघा तुम्ही. आता तुम्हाला ते याच्यानंतर 13-14 नंतर बाहेर पडेल. ते सगळ्या नगरपालिकेचा निधी कोणाला दिला आहे, याचं कोणाला दिलं आहे? मग असं आहे का
की भारतीय जनता पक्षाकडं त्यांच्या नावाने हात वर करणारा एखादा आमदार मिळाला तर मग पर्यायी जी तुमची संघटनेची लोकं आहेत ती सोडायची. मी तर भारतीय जनता पक्षच वाढवत होतो ना, अतुल देशमुख युवा मंच प्रतिष्ठान, असं तर कुठं मी काम करत नव्हतो ना. भारतीय जनता पक्षाचंच कमळ वाढवतोय ना. पक्षप्रवेश घेऊन ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्याच नावावर करतोय ना, का अतुल देशमुख गटाच्या म्हणत होतो आम्ही भारतीय जनता पक्ष. आम्हाला फक्त त्या लढ्यासाठी पाहिजे होतं. आणि जे अधिकारी आलेत ते आढराव पाटलांनी आणले, त्या अधिकाऱ्यांना सन्माननीय चंद्रकांत दादांनी किंवा त्यांच्या ऑफिसनी फोन केले पाहिजेत, असं मी त्यांना मागणी केली. ते म्हणले आम्ही त्यांना करणार नाही फोन. मग सत्तेची फायदा काय आपल्याला, सत्तेची ताकद काय. आणि याच्यात परत थांबलो आपण सगळ्या त्या प्रवाहात, सगळ्या बूथ बांधणी सगळ्यात आहे, आपण काम करतो आहे, तालुका ऑफिस केलं आहे, काम चांगलं करतो आहे. मग आता याच्यामध्ये परत अण्णांबरोबर थांबायचं आहे, बरोबर. आणि मग 5-7 महिन्याने अण्णांच्या विरोधात करायचं आहे. मी कसं करेल, माझ्या कुटुंबाला मला व्यक्तिगत त्रास झाला आहे, मी कसं त्यांचं काम करू. आणि आज हे सगळे लोक एकत्र आहेत, जनता यांच्याबद्दल काय बोलते, जनतेचं हे काय प्रतिक्रिया काय आहे, तुम्ही सगळे ऐकताय. आम्ही आपला स्वाभिमान ठेवून बाजूला झालो. सत्तेत असताना निधी मिळाला नाही, आता सत्तेच्या बाहेर पडलात, आता पुढे विकास कामांचं कसं किंवा विकास कामं करायला आपण आपल्या लेवलला सक्षमच असतो, त्या लेवलला. आता काय आम्हाला आंदोलनं करायची, लोकांचे प्रश्न सोडवायचे, तहसीलदार, प्रांत ऑफिस, मोजणी ऑफिस, छोटे प्रश्न घेऊन पुढं जायचे. 7 महिन्यात असं काय कोण लय फार मोठं हे लावणार नाही. आणि अख्खं बजेट मोहिते पाटलाला दिले, काय हे आपल्याला देणार आहे. टोटल बजेट मोहिते पाटलांना मिळाले, राज्य शासनाची प्लेट त्यांच्याकडेच आहे, DPTCत पूर्ण अधिकार त्यांना आहे. आम्हाला काय मिळणार आहे, काही मिळणार नाही. मग असंही विरोधात राहायचं आहे, तसंही विरोधात राहायचं आहे. आणि सन्मानाने पवार साहेबांना साथ देऊ ना आपण. आणि आहेच आहे, आम्हाला आंदोलन करायला लागलं. आता तर आमचं चिन्ह चांगलं आहे, तुतारी घेणार, डपडी घेणार, जे कार्यालयाने ऐकणार त्याच्या पुढं आहेच वाजवत आम्ही. अलग लक्षात, त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही.